मंडळी नमस्कार. आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. तो याच्यासाठी कारण गेल्या 4 महिन्यांपासून राज्यामध्ये जे विलीनीकरणाच्यासाठीचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या दरम्यानचा आजचा हा महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. कारण विलीनीकरणाच्या मागणीवर आतापर्यंत ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या संदर्भात आज एक महत्त्वाची माहिती समोर आली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती, जी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल हा आधी न्यायालयात सादर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अभिप्राय पण त्याच्या संदर्भात दिला होता आणि अखेर आज म्हणजे मागच्या तारखेला राज्य सरकारनं सांगितलं की आम्हाला तो मुख्यमंत्र्यांची मंजुरी असली तरी तो राज्य मंत्रिमंडळाच्या समोर मांडायचा आहे. आणि आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आज मांडला गेला. त्या अहवालावरती चर्चा झाली आणि त्यानंतर या अहवालात नेमकं काय आहे हे महाराष्ट्राच्या समोर आलं. सखोलपणे चर्चा झाली या अहवालावर असं कळतंय मंत्रिमंडळामध्ये. आणि मंत्रिमंडळाचं जे मत आहे या अहवालाच्या संदर्भातलं ते त्यांनी जी नोट आहे अहवालामध्ये, जे कन्क्लुजन आपण म्हणतो ते कन्क्लुजन असं आहे, जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाली आहे त्यानुसार, की या अहवालामध्ये विलीनीकरण शक्य नाही असं स्पष्टपणे अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. त्याची वेगवेगळी कारणं सांगितली गेलेली आहेत. त्याच्यातलं आर्थिक बाबी त्याच्यावरती विशेषतः भर दिलेला आहे की राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती, एसटीचा झालेला तोटा, त्यानंतर या सगळ्यांना मर्ज करून घेताना इतर महामंडळं तशाच प्रकारची मागणी केली तर त्याच्यावरती येणारा हजारो कोटी लाखो कोटींचा बोजा आणि तो सगळा सहन करण्याची सध्याची राज्य सरकारची स्थिती नाही, अशा प्रकारच्या आर्थिक बाबी त्याच्यात असल्याचं सुद्धा आपल्याला माहिती मिळते. दुसरं, काही सुप्रीम कोर्टाचे दाखले सुद्धा याच्यामध्ये दिल्या गेल्याचं कळतंय की सुप्रीम कोर्टाच्या त्या दाखल्यांच्या नुसार जी स्वायत्त महामंडळ असतात त्यांना असं मर्ज करण्याच्या संदर्भात नेमके काय न्यायनिवाडे आहेत ते सुद्धा त्यात दिल्याचं कळतंय. त्याचं सखोल बाबी ज्या आहेत त्या उद्या सभागृहात पटलावर जेव्हा हा ठेवला जाईल अहवाल तेव्हा महाराष्ट्राच्या समोर तो येणारच आहे. आणि प्रशासकीय बाब सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आल्याचं कळतंय की प्रशासकीय अडचणी नेमक्या काय येऊ शकतात जर एसटी महामंडळाचं हे विलीनीकरण केलं, त्यांना राज्य सरकारमध्ये विलीन केलं तर 92,000 कर्मचाऱ्यांना विलीन करून घेतलं तर त्याच्यातून काय अडचणी प्रशासकीय निर्माण होतात, अशा अनेक गोष्टींचा उहापोह या अहवालात करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दलची जी अंतिम नोट आहे, जे मत आहे, अंतिम मत विलीनीकरणाच्या या मागणीच्या संदर्भातलं या त्रिसदस्यीय समितीचं ते हे आहे की विलीनीकरण हे शक्य नाही. त्यामुळे निश्चितपणे गेल्या 4 महिन्यांपासून प्रचंड आस लावून बसलेल्या कष्टकऱ्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. खरं तर याचा अंदाज अगदी सुरुवातीपासून आलेला होता. त्याच्याबद्दल हा अहवाल काय असू शकतो याचा अंदाज आला होता. या आधीच्या अनेक फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी त्याच्याबद्दलची माहिती दिली होती. अहवालात काय आहे हे कुणाला माहीत नव्हतं, पण जेव्हा मागच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या अर्थमंत्र्यांनी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका घेतलेली होती, सातत्यानं राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडून सुद्धा हे गोष्ट सांगितली जात होती की विलीनीकरणाशिवाय आम्ही विचार करू, पण विलीनीकरण नाही. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती नेमकी काय आहे याचा अंदाज आलेला होता. त्याच्या अडचणी सुद्धा त्यांनी सांगितलेल्या होत्या. त्यामुळे एक बाब अशी स्पष्टपणे जाणवत होती की या अहवालात काय असू शकतं. या अहवालातल्या समितीच्या संदर्भातली काही माहिती सातत्यानं मिळत होती आणि ती सुद्धा अशी होती की विलीनीकरणाच्या संदर्भात ही बाब सरकार तरी नकारात्मक आहे. पण एक गोष्ट दुर्दैवानं झाली, मागच्या तारखेला 25 तारखेला सुद्धा जेव्हा 2 आठवड्यांचा वेळ मागून घेतला गेला त्याच्यामध्ये एक गोष्ट नमूद करण्यात आली होती की याच्यात आर्थिक बाबी आहेत आणि त्यामुळे आम्हाला 2 आठवड्यांचा वेळ
मागून घेतला त्यांनी, मंत्रिमंडळाच्या समोर हा अहवाल सादर करायचा आहे, त्यामुळे वेळ मागून घेतली गेली. ठीक आहे, वेळ मागून घेतली गेली. तेव्हाच एक गोष्ट लक्षात आली होती, कारण वर सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांनी याला मंजुरी दिलेली आहे, या अहवालाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली आहे. मग राज्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख असतात मंत्रिमंडळाचे, मग मंत्रिमंडळाच्या समोर परत घेऊन जाण्याचा अर्थ काय, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. पण एक दिशाभूल करणारी गोष्ट सातत्यानं कर्मचाऱ्यांना सांगितली जात होती आणि भाबडे कर्मचारी त्याच्यावर विश्वास ठेवत होते. त्या दिवशीच्या तारखेच्या नंतर सांगितलं गेलं बाहेर येऊन की याच्यात आर्थिक तरतुदी आहेत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी मिळणार आहे आणि विलिनीकरणाचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे, त्यामुळे आपलं विलिनीकरण जवळपास झालेलंच आहे आणि त्यामुळे आता कुणीही चलबिचल व्हायचं नाही. काही लोक येतील, तुम्हाला हा संप फोडण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही त्याला बळी पडू नका, अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. पण हे सगळं ज्या पद्धतीनं सांगितलं जात होतं त्याला कुठलाही आधार नव्हता. मला एक गोष्ट सांगायची, मी आज मुद्दाम इथं बसलोय, हे संविधान, या संविधानाचा अभ्यास करणं हे काही मोजक्या लोकांचं काम नाहीये. सर्वसामान्य माणूस म्हणून सुद्धा तुम्ही याचा अभ्यास करू शकता. याच्यात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी सुद्धा तुम्ही स्वतः सुद्धा पडताळून पाहू शकता. काय सांगितलंय आज स्पष्टपणे हे सांगायला हवं, या संविधानात काय सांगितलेलं आहे. मी अगदी सुरुवातीपासून ही बाब तुम्हाला सगळ्यांना सातत्यानं सांगतोय की हो, संविधानात ही गोष्ट सांगितलेली आहे की विलिनीकरण शक्य आहे. संविधानानुसार ते विलिनीकरण शक्य आहे, निश्चित आहे. पण हे विलिनीकरण करणं ही जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, तो धोरणात्मक निर्णय आहे. या आधी सुद्धा राज्य सरकारनं कोर्टात सांगितलं की हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे हा संविधानामध्ये जरी विलिनीकरण संविधानानुसार करता येत असलं तरी त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि ती राजकीय इच्छाशक्ती आज नाहीये, जी आंध्र प्रदेशमध्ये निश्चितपणे तिथल्या राज्यकर्त्यांनी ती इच्छाशक्ती दाखवली होती. त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांनी तो शब्द दिलेला होता तो त्यांनी पाळला, निश्चितपणे त्यांनी विलिनीकरण करून दाखवलं, त्याच्यासाठीचा वेगळा कायदा बनवला. पण इथल्या राज्य सरकारची, महाविकास आघाडी सरकारची अगदी सुरुवातीपासूनची ही भूमिका होती की विलिनीकरण हे शक्य नाहीये. अगदी शरद पवार साहेबांपासून, अर्थमंत्र्यांपासून ते परिवहन मंत्र्यांपर्यंत ज्यांनी याबद्दलची भूमिका मांडली ती स्पष्टपणे ही होती की विलिनीकरण शक्य नाहीये. ठीक आहे, आता याच्यावरती शिक्कामोर्तब झालं, मंत्रिमंडळामध्ये त्याची चर्चा झाली आणि मंत्रिमंडळानं त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला. उद्या सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमने सामने येतील, पटलावरती हा निर्णय ठेवला जाईल. मग अशा वेळी विरोधी पक्ष राज्यातला ठामपणे सांगणार आहे का की नाही, राज्य सरकारनं विलिनीकरण केलंच पाहिजे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण आज राज्यामध्ये विरोधी पक्षाची शक्ती ही खूप मोठी आहे. 106 आमदार त्यांचे आहेत. त्यांनी जर राज्य सरकारवर दबाव आणला पूर्णपणे की नाही तुम्हाला विलिनीकरण करावं लागेल, तर परिस्थिती अजून सुद्धा बदलू शकते. राज्य सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल, पण राज्य सरकार त्याला बधेल का हा प्रश्न आहे. 100 दिवसांपेक्षा जास्त काळ हा संप सुरू आहे, पण या संपाच्या काळामध्ये सुद्धा राज्य सरकारनं विलिनीकरणाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. राज्य सरकारला हा संप का होता, बरेच जण एक गल्लत करतायत, खोटं बोलतायत, माझं जरा म्हणणं आहे, दिशाभूल करतायत कामगारांची. काय दिशाभूल करतायत, सत्य पचवणं अवघड असतं, पण मुळात हा संप, ही लढाई न्यायालयीन कधीच नव्हती. अगदी जबाबदारीने हे सांगतोय, ही मागणी विलिनीकरणाची लढाई आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं आंदोलन हे न्यायालयीन कधीच नव्हतं, कारण कर्मचारी न्यायालयात गेलेलेच नव्हते. एक फक्त याचिका 5 ऑक्टोबरला एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली होती की ती याचिका विलिनीकरण मर्जरच्या संदर्भात. पण आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका आहे ती सरकारनं या संदर्भात आपली भूमिका मांडली की खाली इंडस्ट्रियल कोर्टानं हा संप बेकायदेशीर ठरवलेला आहे, त्यामुळे त्याच्या विरोधात सरकार हायकोर्टात गेलेलं आहे. तिथल्या चर्चेच्या दरम्यान वकिलांनी सांगितलं की यांची अवस्था वाईट आहे आणि त्यामुळे विलिनीकरण करावं ही यांची मागणी आहे. आणि मग तिथून कोर्टानं सांगितलं की ठीक आहे, विलिनीकरण शक्य आहे की नाही हे एकदा समितीनं सांगावं आम्हाला आणि त्यानंतर मग आम्ही त्याच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो घेऊया. पण तोपर्यंत त्यांनी वेळ दिला. प्रत्येक सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने ही गोष्ट सांगितलेली आहे की ही जरी केस न्यायालयात असली तरी तुम्ही न्यायालयाच्या बाहेर सुद्धा तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. आणि तसा प्रयत्न झालाय. काय प्रयत्न झाला,
वकील याच्या आधीचे नेते, म्हणजे जेव्हा गुजरांची ही नोटीस होती संपाच्या संदर्भातली, त्यामुळे गुजरांना बोलवलं गेलं सरकारनं चर्चेला, चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या दरम्यानमध्ये काही तोडगा निघू शकला नाही, हे वास्तव आहे. त्याच्यानंतर आता जे वकील आहेत ते सुद्धा चर्चेमध्ये सहभागी झाले होते, त्यांनी सुद्धा राज्य सरकारसोबत चर्चा केली, पण त्या चर्चेमध्ये यांचे मतभेद झाले. मतभेद झाल्यानंतर आतमध्ये काय घडलं ते सांगू शकतील, त्याला मी अधिकृत काही सांगू शकणार नाही, पण त्याच्यानंतर ही चर्चा थांबली त्या मतभेदांच्या नंतर. पण न्यायालयाने सांगितलं होतं की तुम्ही कोर्टाच्या बाहेर याच्याबद्दल चर्चा करून मार्ग काढा, पण चर्चाच थांबली, त्यामुळे मार्ग काढण्याचा प्रश्नच नाही. दिवस मात्र जात राहिले आणि लोकांचे, जेव्हा ही सगळी केस सुरू झाली 37 लोकांनी आपला जीव गमावला होता, आता 100 लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. मग अशा वेळी आता काय परिस्थिती आहे? का सांगितलं गेलं की विलिनीकरणाच्या संदर्भातली ही न्यायालयीन लढाई आहे? मुळात ही लढाई सरकारच्या सोबत होती, सरकारकडून विलिनीकरण मिळवायचं होतं, हे अगदी स्पष्ट होतं अगदी सुरुवातीपासून. सरकार कोर्टात गेलं म्हणून कर्मचाऱ्यांना कोर्टात जावं लागलेलं होतं. त्यामुळे जे सांगितलं जातं की आमची लढाई न्यायालयीन आहे, नाहीये. न्यायालयीन लढाई कधीच नव्हती. ही लढाई सरकारसोबतची होती. सरकारकडून तुम्हाला ते विलिनीकरण घ्यायचं होतं आणि सरकारनं त्याला कधी दाद दिली नाही, हे वास्तव आहे. सरकारची भूमिका जेव्हा विलिनीकरणाच्या विरोधात आहे, त्यामुळे मग आता चला न्यायालयात अशी भूमिका घेऊन मग न्यायालयीन लढाई सुरू झाली. पण आज माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की जर हा उद्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या समोर येणार आहे, त्याच्या डिटेलिंग समोर येईल की ह्या अहवालात नेमकं काय आहे आणि काय. पण जर हा अहवाल नकारात्मक आलेला असेल, जो कोर्टाच्या समितीच्या नुसार नेमलेली ही समिती होती, अहवाल जर नकारात्मक आला तर त्याचा निर्णय पुढे काय होऊ शकतो तर हे कोर्टच ठरवेल. पण जे दिसतंय ते हे आहे की आजच्या घडीला या अहवालाच्या नकारात्मक येण्यानं निश्चितपणे कर्मचाऱ्यांच्या आशेला एक मोठा धक्का बसलेला आहे. पण हा धक्का जरी असला तरी ही लढाई संपलेली नाहीये. मी सातत्यानं सांगतोय की ही दीर्घकालीन लढाई आहे, मोठी लढाई आहे. कारण तुम्ही बघा, दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे की सरकारच्या अडचणी ज्या असतील त्या उद्या समोर येतील, पण या सगळ्याबद्दलची ही एवढ्या सगळ्या लोकांना, 93,000 लोकांना आज सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घेणं, हा सरकारनं जरी नकारात्मक पाऊल ठेवलं असलं तरी सकारात्मक बाब काय याच्यातली? तर आज पहिल्यांदा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे स्पष्टपणे सांगितलं आणि त्या अहवालात सांगितलंय, लक्षात घ्या, त्या अहवालात सुद्धा सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही विलिनीकरणाच्या बद्दल, म्हणजे त्या समितीच्या बद्दल, विलिनीकरणाच्या बद्दल नकारात्मक असलो तरी इतर गोष्टींच्या बद्दल मात्र आम्ही सकारात्मक आहे. मला वाटतंय की ही एक खूप मोठी आशा आज कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे सगळं काही संपलंय, आता काहीच नाही होणार, मग आपल्या लोकांनी, एवढ्या लोकांनी दिलेल्या जीवांचं काय होणार, असे सगळे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. पण काही गरज नाही ते येण्याची. लढाई संपलेली नाही, तुमचा पराभव झालेला नाही, तुम्ही खचून जायचं कारण नाही, तुम्ही टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाहीये. कारण आता पुढे काय होणार आहे तर हा अहवाल उद्या पटलावरती मांडला जाणार आहे. सत्ताधारी विरोधक महाराष्ट्राच्या समोर सभागृहात, सर्वोच्च सभागृह, ज्या संविधानाचा दाखला दिला जातो ना, या संविधानाच्या अनुसार जे सर्वोच्च सभागृह आहे, कायदे मंडळ आहे, त्या कायदे मंडळामध्ये उद्या चर्चा होणार आहे. उद्या होईल, आता ते कामकाजाच्या ह्याच्यानुसार कधी पटलावर ठेवला जातो हे माहित नाही, पण या अधिवेशनात आपण असं म्हणूया. कारण लोक उद्या काय म्हणतील की तुम्ही आज म्हणाला होतात, आज आलं नाही. मुद्दा तो नाही, पण या अधिवेशनामध्ये ते मांडलं जाईल. कधी, आज, उद्या, परवा माहित नाही, कारण कार्यक्रम पत्रिका माझ्याकडे नाही आता. पण जर समजा पटलावरती हा अहवाल आला तर तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला वाचता येणार आहे, महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत जाणार आहे. कदाचित त्यातली प्रत्येक बाजू ही समोर येणार आहे. पण ही सगळी बाजू समोर आल्याच्या नंतर राज्य सरकारला त्यांनी जे सांगितलंय अहवालात की आम्ही इतर मागण्यांच्या बद्दल सकारात्मक आहोत, तर विरोधी पक्ष त्यांना विचारू शकतो की तुम्ही काय सकारात्मक आहात? सकारात्मक आहात म्हणजे काय देणार आहात तुम्ही कर्मचाऱ्यांना? आज ह्या कष्टकऱ्यांवर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी मग तुमच्याकडे वेगळं काय आहे? विलिनीकरणाशिवाय तुम्ही काय देऊ शकता? याच्याबद्दलची घमासान चर्चा होऊ शकते. आणि निश्चितपणे विरोधी पक्षांनी जर आक्रमक भूमिका घेऊन सभागृहामध्ये सरकारमधल्या सुद्धा काही पक्षांनी, ज्या आमदारांनी, 200 पेक्षा जास्त आमदारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बद्दलची चांगली भावना व्यक्त केलेली आहे, त्या आमदारांना सुवर्ण संधी आहे आता की त्यांनी सभागृहामध्ये
एसटी कर्मचाऱ्यांच्या या विलीनीकरणाच्या संदर्भात आक्रमकपणे भूमिका मांडावी आणि ह्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे आणि संपूर्ण सभागृहानं कायदे मंडळानं याच्याबद्दलचा सकारात्मक निर्णय घ्यावा आणि राज्यातला हा जो अभूतपूर्व ऐतिहासिक संप सध्या सुरू आहे तो संप संपवण्याच्या दृष्टीनं एकत्रितपणे सत्ताधारी विरोधक या दोघांनी सुद्धा एकत्रितपणे काहीतरी प्रस्ताव ठेवावा महाराष्ट्राच्या समोर, एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर. आणि आज मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, मी आजपर्यंत कधी म्हणालो नाही की तुम्ही कामावर जा, पण जर असा सकारात्मक प्रतिसाद आला, सरकारकडून काही गोष्टी आल्या, तर आता त्या स्वीकारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पण खचून जायचं नाही, लढाई संपवायची नाहीये. न्यायालयातली लढाई सुरू राहील, न्यायालयामध्ये विलीनीकरणाची लढाई सुरू राहील, पण राजकीय दृष्ट्या जी रस्त्यावरची लढाई, दोन लढाया सुरू होत्या. एक न्यायालयातली लढाई सुरू होती, दुसरी रस्त्यावर लढाई सुरू होती. न्यायालयातली लढाई ही पुढची काही काळ जरी सुरू राहिली समजा, तरी आता रस्त्यावरच्या लढाईचा एक चांगला कन्क्लुजन म्हणा किंवा त्याचा समारोप चांगल्या पद्धतीने व्हावा, याच्यासाठी विरोधी पक्षाने आता भूमिका बजवायला हवी, विरोधी पक्षाने भूमिका घ्यायला हवी आणि त्याच्यामधून दोघांनी चर्चेतून महाराष्ट्राच्या समोर चर्चा होईल, जी काही विधिमंडळात होईल. त्यामुळे कुणीही निराश व्हायचं कारण नाहीये, सगळं संपलं असं समजायचं कारण नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, बाबांनो, तुम्ही 100 लोकांनी आतापर्यंत जीव दिलेले आहे, हे बलिदान वाया जाऊ देऊ नका. आणि दुसरं, सत्य कटू असतं, पत्रकार म्हणून ते सत्य सांगणं, भले काहीही शिव्या दिल्या, सत्य बदलणार आहे का? मला माहिती आहे की तुम्हाला खूप स्वप्न दाखवली गेली, ती स्वप्न चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली. तुम्हाला सातत्यानं असं सांगितलं गेलं की हो ते मिळणारच आहे. मी जेव्हा अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा की राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे आणि ती राजकीय इच्छाशक्ती नाही हे लक्षात आलं, तेव्हापासूनच खरं तर आंदोलनाच्या नेतृत्वानं ठरवायला हवं होतं की आता आपण ह्याच्यातून आपली सुटका करून घ्यायला पाहिजे होती. आंदोलन एका कन्क्लुजन एंड पर्यंत घेऊन जायला पाहिजे होतं आणि ते कन्क्लुजन एंड काय आहे तर चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघू शकतो. ज्यांचा संविधानावर विश्वास आहे, मी का दाखवतोय, कारण याच संविधानाच्या बळावरती लोकांची डोकी भडकवली गेली आहेत. याच संविधानात असं सांगितलेलं आहे संवैधानिक मार्ग चर्चा आहे आणि या संविधानात सांगितलेलं आहे की कायदा करण्याचा अधिकार हा कायदे मंडळाचा आहे, कोर्टाचा नाहीये. बाबांनो, एखाद्या एसटी समजा विलीनीकरण करायचं तर त्या एसटीचं पूर्णपणे बरखास्त करणं हे संविधानानं सांगितलेलं आहे. तो अधिकार कायदे मंडळाचा आहे, तो विधिमंडळाचा आहे. नवा कायदा करायचा असेल तर तो विधिमंडळानं केला पाहिजे. ह्या संविधानात सांगितलेलं आहे की ते कोर्टाचं काम नाहीये. हे लक्षात घ्या. सातत्यानं तुमची दिशाभूल करण्यात आलेली आहे. आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला जरी तुम्ही विचारलं तर तुम्हाला सगळेजण सांगतील की हे आंदोलन भरकटत चाललंय. हे लॉजिकल एंड पर्यंत नेणं तुमचं काम आहे. तुम्ही सगळे एसटीतले आहेत. मी एसटीतलं उदाहरण देतो, 2 उदाहरणं. ड्रायव्हिंग सीटवर तुम्ही बसलेले आहात. ड्रायव्हिंग सीटवरती जेव्हा तुम्ही बसलेला आहात, रस्ता समोर आहे. मला ड्रायव्हिंगचं फार कळत नाही, पण एवढं तरी कळतं की रस्त्याच्या बाजूला पाट्या असतात, त्या तुम्हाला पुढच्या धोक्याचा इशारा देत असतात. मला वाटतं मी आजपर्यंत त्या पाटीचं काम केलंय की पुढे खतरा धोका आहे, आता इकडे वळण आहे, इकडे वळण आहे. आणि नेतृत्वाने सुद्धा, आंदोलनाच्या नेतृत्वाने जे ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहेत त्यांनी या धोक्यांचा सातत्यानं ज्या पाट्या वेगवेगळ्या माध्यमातून येत होत्या, कधी सरकारनं पाटी लावली, कोणी पाटी लावली, त्याचा विचार करून आपण ड्रायव्हिंग करायला हवं होतं. आणि मागे जे लाखो 93,000 कर्मचारी एसटी मध्ये बसलेले आहेत तुमच्या विश्वासावर, ती ड्रायव्हिंग तुम्ही घेऊन जात असताना ती रस्ता सोडून तर जात नाही ना, याचा विचार करणं खूप गरजेचं होतं. ही गाडी रस्ता सोडून जात होती याची जाणीव मी सातत्यानं करून दिलेली आहे, अनेक लोकांनी करून दिलेली आहे. ज्यांना या लोकांच्या बद्दल आत्मीयता आहे त्या सगळ्यांनी जाणीव करून दिली की आता मार्ग चुकतोय, गाडी आता रस्ता सोडून जाते. मला असं वाटतं की अजूनही स्टेअरिंग वळवा, मार्गावर आणा. आणि दुसरं म्हणजे आताही अपघात झालेला नाहीये, अपघातापासून वाचणं शक्य आहे. तुम्ही सगळे आता कंडक्टर बना आणि सांगा की बाबा ह्या पाट्या वेगळं सांगतायत, हा अहवाल वेगळं सांगतोय, हा अहवाल म्हणजे एक पाटी आहे, हा अहवाल वेगळं सांगतोय, आता गाडी ट्रॅकवर आणा, रस्त्यावर आणा, नाहीतर अपघात अटळ आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग सीटवर आज जे बसलेले आहेत त्यांनी मागे बसलेल्या 93,000 कर्मचाऱ्यांचा विचार करून पुढचं पाऊल टाकावं असं मला वाटतं. ठीक आहे, मी सातत्यानं सांगतोय की कुणाच्या जीवापेक्षा इगो मोठाचा नसतो, कुणाच्या जीवापेक्षा इगो मोठा नाही. 93,000 कर्मचारी, त्यांच्यासाठी
तुम्ही निश्चितपणे लढा. न्यायालयीन लढाई आहे, तो मार्ग तुमचा आहे. पण आज रस्त्यावरच्या लढाईच्या बद्दलचं उत्तर आलंय. रस्त्यावरची लढाई ही सरकारला झुकवण्यासाठी होती. रस्त्यावरची लढाई ही सरकारकडून मागणी मान्य करून घेण्यासाठी होती. रस्त्यावरची लढाई न्यायालयासाठी कधीच असत नाही. रस्त्यावरची लढाई ही सरकारवर दबाव टाकून आणण्याची होती. सरकारवर दबाव आला नाही. सरकारनं त्यांचं मत जे आहे ते स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे, ते बदललं जाणार नाहीये. विलिनीकरणाची प्रक्रिया ही आता सरकारी पातळीवरती थांबलेली आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या लढाईचं कन्क्लुजन होणं गरजेचं आहे. न्यायालयामध्ये तुमचा अजून मार्ग मोकळा आहे. न्यायालयात समजा हायकोर्टात तुमच्या विरोधात निर्णय आला तर सुप्रीम कोर्टाकडे आहे. या संविधानाच्या नुसार जे सांगितलं जातंय तो न्यायालयीन मार्ग तुमच्यासाठी खुला आहे. पण ती लढाई खूप मोठी आहे. कुणीही त्याचं सांगू शकत नाही की त्याला किती दिवस लागतील. त्यामुळे आज कुठंतरी तोडगा काढणं, मी म्हणतोय की आता चर्चा व्हावी ही भूमिका मांडलेली आहे, पण चर्चा सत्ताधारी आणि विरोधकांनी सभागृहात करावी, महाराष्ट्राच्या समोर करावी. एसटीच्या प्रत्येक प्रश्नाबद्दल बोललं जावं. का एसटी कर्मचाऱ्यांना आज आत्महत्येसारखं पाऊल उचलावं लागलं याचा विचार व्हायला हवा. का एसटी कर्मचाऱ्याचं 25 वर्ष आज शोषण झालं याचा विचार व्हायला हवा. का त्या जुलमी कायद्यामध्ये आजपर्यंत त्यांना अडकवलं गेलं, त्याच्यातून सुटका कशी करणार याचं उत्तर द्यायला हवं. जर इतर महामंडळांना 7व्या वेतन आयोगानुसार त्यांना पगार मिळत असतील तर एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय का झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी कष्ट केले पण तरी सुद्धा एसटी तोट्यात का गेली, त्याचे जबाबदार कोण, त्याचे गुन्हेगार कोण, याचं उत्तर सुद्धा आज समोर येणं गरजेचं आहे. त्याची चर्चा होणं गरजेचं आहे. 100 लोकांनी आज प्राण गमावले, त्यांच्याबद्दल अश्रूचार ढाळायला हवेत, त्यांच्याबद्दल मंथन व्हायला हवं. सांगायला हवं की या महाराष्ट्रातल्या एसटीला आता आपल्याला पुन्हा पुनरुज्जीवन द्यायचंय, नवजीवन द्यायचंय. ही लाल परी आज महाराष्ट्राच्या हितासाठी रस्त्यावरती येणं गरजेचं आहे. आज एसटीचा हा सेवेकरी जगणं गरजेचं आहे. आज तो का मरणाच्या दारात उभा आहे, त्या मरणाच्या दारातून त्याला पुन्हा एकदा सन्मानाचं जीवन जगता यावं याच्यासाठी आज सगळ्या जे मायबाप सरकार आपण म्हणतो आणि विरोधक म्हणतो सगळ्यांनी आज सभागृहामध्ये, सर्वोच्च सभागृह आहे त्या सभागृहामध्ये चर्चा करावी आणि मार्ग काढावा. त्यांनीच आता याच्यामध्ये पुढाकार घ्यावा एवढी माझी विनंती आहे. आणि एसटी कर्मचाऱ्यांना तुम्हाला पुन्हा एकदा एक आवाहन आहे. ठीक आहे, सत्य कटू असतं, सत्य पचवणं थोडं अवघड असतं, पण बऱ्याचदा असं असतं की पानिपतची लढाई तुम्हाला माहिती आहे, मी त्याच्याबद्दल सांगत नाही, ती होऊ द्यायची नाही. इतिहासातून आपण धडा घेतला पाहिजे आणि धडा हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 2 पावलं मागे येऊन तह केला होता. स्वराज्य एका सरळ रेषेत नव्हतं मिळालेलं. कधी लढाई करून, कधी तह करून पुढे जायचं असतं, लढाई जिंकायची असते. आज हे मान्य करावं लागेल की राजकीय इच्छाशक्ती तुमच्या समोर ठसठशीतपणे आरसा बनून समोर आलेली आहे. याचा सगळ्यांनी विचार करावा. कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका. कुणी तुम्हाला म्हणेल, कुणी डिवचण्याचा प्रयत्न करेल की तुम्हाला काय मिळालं, तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही हरणार नाहीये आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला हरू देणार नाही हा विश्वास आम्ही सगळेजण तुम्हाला देतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आज आझाद मैदानावरचे काही लोक खूप वाईट पद्धतीने बोलले मला. त्यांनी ठीक आहे बाबांनो, राग नाहीये, तुमची ही भावना खूप चांगली आहे. तुम्हालाही वाटतं की आज या सगळ्यातून मार्ग निघाला पाहिजे. तुम्हाला वाटतं की विलिनीकरण हा एकमेव मार्ग आहे जो आम्हाला जगवू शकतो. मलाही मान्य आहे. मीही म्हणतो की हो, विलिनीकरण हे अंतिम ध्येय आहे, पण राजकीय परिस्थिती पण महत्वाची असते. राजकीय परिस्थिती आज तशी नाहीये, राजकीय इच्छाशक्ती तशी नाहीये. सभागृहाकडे सगळ्यांचे डोळे लागले. आपण बघूया खरंच आज एसटीवर मंथन होतं का, एसटीचा प्रश्न सोडवण्यासाठी खरंच काही प्रयत्न होत आहेत का. आपण आवाहन करूया, करा. महाराष्ट्राच्या समोर या लाल परीचं जे जे काही वाटोळं झालं त्याचं मंथन करा. का लोकांना, आपल्या 100 लोकांना हा जीव द्यावा लागला याच्याबद्दल मंथन करा. आणि दोघांनी, सरकार आणि आंदोलक या दोघांनी सुद्धा आता हट्ट, दुराग्रह, अडेलतट्टूपणा, त्यानंतर इगो हे सगळं सोडायला हवं. कारण तुमच्या या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातली 65 लाख जनता खूप सोसले. 3-4 महिने खूप सोसले. त्यांचाही विचार करा. केवळ तुमचा विचार करू नका. त्या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या लेकरांचा विचार करा ज्यांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे, कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. तुम्हाला तुमच्या चिल्या पिल्यांची शपथ आहे. 4 महिने तुमच्यासोबत एक वेगळं नातं निर्माण झालं म्हणून हक्कानं तुम्हाला सांगतोय की नाही, ही लढाई तुम्ही हरलेली नाहीत, हरणार नाही. तुम्हाला मिळणार नक्की काहीतरी आहे, पण जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. तुमची लालपरी तुमची वाट पाहते.
आज ती डेपोत मुकी उभी आहे, तुमची वाट पाहते. त्यामुळे ज्या दिवशी सरकारकडून तुम्हाला काही मिळेल, कारवाया सगळ्या मागे घेतल्या जातील, जे काय होईल मी नाही सांगू शकत काय होईल. सभागृहाकडे आपल्या सगळ्यांचे डोळे लागले. जे काही मिळेल ते घ्या, आनंदानं घरी जा आणि तुमची लालपरी डेपोत तुमची वाट बघतीये. महाराष्ट्रातली जनता तुमची वाट बघतीये. त्या लालपरीवर स्वार व्हा, तुमचं आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू करा आणि लढाई मात्र सोडू नका. लढत राहा, कारण तुमची ही लढाई तुमच्या हक्काची आहे. तुमच्यावरचा अन्याय जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत लढत राहा. याला जर कोणी गद्दारी म्हणणार असेल, तुमचे जीव वाचवणं गद्दारी असेल तर हो, सर्वसामान्य माणसांच्यासाठी आज ही भूमिका घेणं गरजेचं आहे. समजून घ्या आणि आत्मचिंतन करा शांतपणे. तुम्ही हरलेले नाही, तुम्ही हरणार नाही. धन्यवाद.